अधिकारी है। मैंने बार बार कहा, मैंने कल भी कहा, अभी भी आपको बताना चाहूँगा कि इसमें अधिकारी भी है और मंत्री भी है। तो इसलिए ये सब चीज़ें मैं किसी का चरित्र हनन नहीं करना चाहता हूँ। मेरा बार बार यही कहना है कि महाराष्ट्र के गोपनीय दस्तावेज इसमें ये असामाजिक तत्वों के पास ये हनी ट्रैप के माध्यम से पहुँचे हैं। सरकार इस बात का स्पष्टीकरण दे, सरकार कोई भी बात ना छुपाए, ये हमारी मांग है। नाना, ये जो हनी ट्रैप करने वाले लोग हैं, क्या वो आपको लगता है कि देश विघातक या देशद्रोही है और दहशतवादी है जो इस प्रकार की कृत्य कर रहे हैं? हमारा डाउट वही है, एक्चुअली वही डाउट है जिसमें उच्च स्तरीय अधिकारी है, राज्य के मंत्री है। तो इसमें पूरा ये असामाजिक तत्वों का उसमें असामाजिक तत्वों के माध्यम से राज्य की गोपनीयता को अपने पास लेकर महाराष्ट्र की सुरक्षा को खतरा पैदा करने का काम इन लोगों ने किया है। ये हम बार बार कर रहे हैं, विधानसभा में कहा और आपके सामने भी कर रहे हैं। नाना, मराठीतनं जाणून घ्यायचं होतं। खरं तर काल तो मुद्दा आपण उपस्थित केला होता। 72 अधिकारी जे आहे हनी ट्रॅपला बळी पडलेले आहेत, काय नेमकं सरकारने निवेदन सादर केलंय का आपल्या बोलल्यानंतर? बघा, विधानसभा अध्यक्षाचा वारंवार सरकारच्या वतीनं अपमान करण्याचं काम सुरू आहे। विधानसभा अध्यक्षांनी मंत्र्यांना सरकारला सांगितले की निवेदन करा, आपण उभं व्हा, पण सरकारचा मंत्री कोणी विधानसभा अध्यक्षाला ऐकत नाही अशी परिस्थिती आपण पाहिलेली आहे। विधानसभेच्या अध्यक्षाचाही अपमान राज्याचं सरकार करताना आम्ही पाहतो आहे आणि आपणही पाहत आहे। काल जो मी मुद्दा हनी ट्रॅपचा उपस्थित केला होता त्याच्यावर माननीय अध्यक्षांनी सांगितले की निवेदन करा संध्याकाळपर्यंत, पण सरकारने केला नाही। म्हणून आज तो मुद्दा मी उपस्थित केला। याचे धागेदोरे नाशिक, ठाणे आणि मंत्रालय या हनी ट्रॅपचे धागेदोरे इथपर्यंत पोहोचलेले आहेत। राज्याचे महत्त्वपूर्ण दस्तावेज, गोपनीय दस्तावेज असामाजिक तत्वांच्या जवळ गेलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचलेला आहे। जेव्हा विधानसभेमध्ये मी हा पेन ड्राईव्ह दाखवला, एक मंत्री म्हणाले की कोण आहेत ते दाखवा आम्हाला। आम्ही म्हणालो दाखवू, पण मला कोणाचं चरित्रहनन करायचं नाही आणि मग ते घाबरले। मुद्दा असा नाही की मला कोणाला ब्लॅकमेल करायचं आहे। माझ्या महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचलेला आहे। असामाजिक तत्वाकडे महाराष्ट्रातले गोपनीय कागद पोहोचलेली आहेत आणि त्याची काळजी आम्हाला आहे। आणि राज्यामध्ये अधिकारी आणि मंत्री ज्या पद्धतीनं या हनी ट्रॅपमध्ये फसले गेलेले आहेत, ते त्याचं काय भूमिका सरकारची आहे हे सरकारने स्पष्ट करावं, हीच मागणी आमची आहे। नाना, दुसरीकडे जनसुरक्षा विधेयकावरून काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसकडनं म्हणजे हायकमांडकडनं नोटीस आल्याचं कळते, नेमकं काय आहे? बघा, आम्हाला त्याच्याबद्दलची कुठलीही माहिती नाही आणि मला असं वाटत नाही की असं कुठलंही नाही, कारण की आम्ही लोकांनी त्याचा जनसुरक्षा कायद्याचा विरोध केलेला आहे। त्यामुळे असं काही नोटीस आलेलं असेल असं मला वाटत नाही, ही अफवा असू शकते। नाना, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे विधानभवनाच्या प्रांगणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, हा बदलण्यासंदर्भात आणि अश्वारूढ पुतळ्या लावण्यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीची एकच बैठक झालेली आहे, 2.5 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे, मात्र अद्याप दुसरी बैठक कुठली झालेली नाही आहे। कसं पाहता? मी विधानसभेचा अध्यक्ष असताना त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आम्ही दोघांनी त्या पद्धतीचा एक निर्णय घेतला होता। हा पुतळा छोटा आहे आणि म्हणून एक मोठा पुतळा या ठिकाणी आम्ही मांडावा आणि त्या दृष्टीने। तर हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून नाना पटोले आक्रमक झालेले आहेत। सरकार हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर गप्प आहे असं देखील नाना पटोले यांनी म्हटलंय। विधानसभेत हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून चर्चा झाली पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। हनी ट्रॅप या प्रकरणावर सरकार गप्प असं देखील नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे।